सदुलपुळे SK सदुलपुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मुंबईत येऊन मला आज 8 ते 9 दिवस झालेत आणि या 9 दिवसामध्ये मी गाडीसाठी आलो ॲक्च्युली. त्यातमध्ये भाऊजींचीसुद्धा गाडी आली बहिणीची. तर ती गाडी बघायला नवीन घेतली आहे आणि तिचं आता आम्ही इंटिरियर डेकोरेटर म्हणजे जे आतलं जे हे आहे म्हणजे ते करण्यासाठी आम्ही या रेट्रो क्रिट या दुकानामध्ये आलो आहे शोरूमच्या उल्हासनगरला. तर उल्हासनगर विठ्ठलवाडी उल्हासनगर कल्याणपासून थोडं जवळच आहे. येतानाच आम्हाला तो मलंगडेही दिसला. तर ही जो गाडी आणलेली आतमध्ये त्या फिटिंगचं मला वाटतं ते गुगलचा जो मॅप असतो ते फिटिंग स्पीकर आणि इतर आतल्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या डेकोरेटिंग किंवा ते इन्स्टॉल करण्याचं काम चालू आहे. बघा इकडे दरवाजालासुद्धा त्यांनी हे लावले. एक छोटा एक बड़ा करना म्युझिक सिस्टीम असावं याच्यामध्ये. नाही, जुनी काढली त्यातली काढली का? जुनी काढल्यानंतर आता नवीन सिस्टम लागणार आहे. हे कंपनी फिटेड होतं. हे डोअर गार्ड आहेत. रेन गार्ड ना? हा, डोर ना खालचे डोअर गार्ड इथे लावणार आहे ती चारी बाजूला. हे असं आहे बघा. प्रवीण भाई कौन सा शूट होएगा इसको? भाऊजींचे मित्र आहेत प्रवीण म्हणून. गाड़ीसाठी सीट कवर चॉइस ये फाइनल हो गया ना? ऐसे में कोई है क्या? और कुठले तरी LED लाईट असावेत छोटे छोटे. हे डोर सेफ्टी बॅटरी मोबाईल स्टँड आहे. ते ना अशा प्रकारे आपण फायनल केलेला कवर सीटवर चांगल्या क्वालिटीचं हे रेक्सिन दिसतं आपल्या इथं आणि जे ओळखीचं असल्यामुळे मला एकदम रिजनेबल भावामध्ये ते काम करून मिळणार आहे. आपण इकडे पाहतो हे संपूर्ण ॲक्टिव्हेट आहे. साऊंड सिस्टम बघून आपण दिसतं आपल्याला आणि बाकीमध्ये आपण पाहतो स्टेअरिंग वगैरे आहे. सीट कवर देखील तिकडे आहे. व्हील कवर आहे आणि अजून माहिती दिसते आपल्याला. आणि उल्हासनगरमध्ये वालजुनीच्या नंतर जो आपला उल्हास नदीचा जो ब्रिज आहे ब्रिज क्रॉस केल्यानंतर जस्ट लेफ्ट साईडला आमचं डेकोरेटिव्ह शोरूम आहे ते आलेलो आपण. आणि इकडे बघा आपली गाडीचं काम चालू आहे चांगल्या प्रकारे. इकडे बघतोय आपला दरवाजा खोल्यानंतर त्यांनी स्पीकर वगैरे फिटिंग झालेलं आहे. नंतर ही साऊंड सिस्टीम आता त्याचं काम चालू आहे. आपला जो नवीन डिस्प्ले वगैरे होता तो डिस्प्ले दाखवत आला आहे. ते कार्टेपचा जो होता ना त्याने जे कंपनी फिटेड ते काढलेलं आहे. याला सीट कवर वगैरे येईल आणि आपण बघतोय चांगले क्वालिटीचे आहेत. हा कॅमेरा आहे त्यामध्ये. कॅमेरा फिटिंगचं होतं सगळं ते. पूर्ण लॅमिनेशन वगैरे करून आपल्याला ते फुटमॅट वगैरे टाकल्यानंतर
कामच नाही. सीएनजीचं जे टँक आहे त्याचा आपण एक स्टोरेज म्हणजे आपलं बॅगा वगैरे ठेवण्यासाठी जे छोटी जागा होती त्याला आपण ते आणि पण कव्हर केलेलं आहे. म्हणजे आपल्याला सामान ठेवण्यामध्ये स्टोरेज वगैरे बनवलं जागा जास्त भेटेल. त्याने इकडे डिस्प्ले लावलेला आहे. अशा तऱ्हेने थोड्या वेळाने हे सगळं फिटिंग आपल्याला मॉडिफाय झालेली ही कार आपल्याला दिसणार आहेत. आपण नंतर पाहूया थोड्या वेळाने. जवळजवळ 1 तास जाईल. सीट कवरचं काम हे चालू आहे. सीट वगैरे व्यवस्थित झालेली आहे. सीट ही दुसरी सीट फिटिंग होते आणि ही लांब सीट. रेडी हो गया. तर मंडळी बघा, ही सीट पाठीमागची आणि या पुढच्या ह्या दोन मी बनवून झालेल्या आहेत. अप्रैल में जाऊंगा. मार्च में जा रहा है. 27 अप्रैल को 26 अप्रैल में जाऊंगा मैं. बढ़िया लग रही है. तर मंडळी गाडी बघा, ही आता त्यांनी सर्व ओके करून दिलेली आहे. एकदम टकाटक झालेली आहे. पडदे वगैरे पण लावून दिलेले आहेत त्यांनी. हे पडदे लावलेले आहेत. ते पडदा आहे आणि लाईट वगैरे पण दिली आहे. मगाशी दाखवली मी तुम्हाला. तर हे बघा, हे डोअर गार्डसुद्धा लावले व्यवस्थित. सगळं ते व्हील कॅप आहे. हे दरवाजाचे लॉकचं कवर आहे. स्पॉयलर वगैरे मगाशीच सांगितलं मी, ते दिलेलं आहे. अशा तऱ्हेने ही गाडी एकदम त्यांनी टकाटक करून दिलेली आहे. गाडीचं काम जेवढं करू तेवढं कमी असतं. तर एकदम ठीक आहे. मंडळी ठीक आहे. आता आम्ही गाडी सर्व ओके झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत इथून. तर ठीक आहे, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. आपल्याला खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता निघतो आम्ही जवळजवळ 1-1.5 तास लागेल आम्हाला इथून घरी पोहोचायला. धन्यवाद आपले. आमच्या सर्वांचा आभार मानतो सर. रेकॉर्डमध्ये माझे मित्र प्रवीण केशी आणि मला इथे घेऊन आले उल्हासनगरमध्ये. आणि माझी जगांना नवीन कार घेतली होती. तर कारचं एवढं उत्तमरित्या त्यांनी काम केलेलं आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये. आपण देखील कोणाला नवीन कार घेऊन जर आपल्याला डेकोरेट करायचं असेल तर अवश्य आपल्या रेट्रोमध्ये भेट द्या. आणि हवं एकदम वाजवी दरामध्ये तुम्हाला काम करून एकदम काम एकदम सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आम्ही आता देखील निघण्याच्या तयारीत आहोत. तर धन्यवाद साहेब. काही असेल